मनसेसोबतच्या युतीबाबत आठवड्याभरात अधिकृत घोषणा होणार. ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया. संजय राऊतांचा अनिल परब आज राज ठाकरेंच्या भेटीला. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची तारीख ठरण्याची शक्यता. ठाकरे सेना आणि मनसेची युती तर होणारच, त्याला जास्त दिवस मोजावे लागणार नाहीत. येत्या 2 ते 4 दिवसात युतीची घोषणा होईल. ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. काही ठिकाणी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होईल, तर 1 ते 2 ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढेल. मनपा निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर पिंपरी चिंचवड पालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार अजित पवारांचं स्पष्टीकरण. महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग. दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीत एकत्र लढावं. सुळेंचा नाना काटेंना फोन. कार्यकर्त्यांनी आपसात निर्णय घ्यावा, सुप्रिया सुळेंच्या सूचना. रहमान डकेत कोण आणि मुंबई कुणाला लुटायची आहे हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर. रहमान डकेत कोण सर्वांना माहिती आहे, एकनाथ शिंदेंनी केली होती टीका. राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरलं. डोळे मिटवून त्यांनी पालिकेत 25 वर्ष खा खाल्ले. आशिष शेलार यांचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा. आता तारीख ठरली, वारही ठरला. महापालिका निवडणुकीवरून आशिष शेलार यांचा निशाणा. काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार. खासदार वर्षा गायकवाड यांचा पुनरुच्चार. आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल, आमचे मुद्दे घेऊन आम्ही लढणार, असंही केलं स्पष्ट. काँग्रेसचं मुंबईत आता फारसं बळ राहिलेलं नाही, त्यामुळे काँग्रेसनं निवडणूक लढवली तरी जास्त फरक पडणार नाही. मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार. यावर्षी गायकवाड यांच्या भूमिकेवर खासदार अशोक चव्हाण यांची टीका. मुंबईमध्ये पहिली बैठक होणार आहे. पुन्हा महाफास्ट बातम्या बघूयात. 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचे महापौर असतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास. राज्यातील सर्व जिल्ह्यात जाऊन आम्ही माहिती घेतोय, बावनकुळेंची प्रतिक्रिया. नवाब मलिकांचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी ठरणार. महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाला निमंत्रण नाही. राष्ट्रवादी नवाब मलिकांशिवाय चर्चेला तयार नाही, सूत्रांची माहिती. भाजप नवाब मलिकांशिवाय चर्चेवरती ठाम असल्याची सूत्रांची माहिती. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार. राज्य निवडणूक आयोगाकडून मनपा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू. सत्ताधाऱ्यांनी घोषणा केल्या, उद्घाटन केली. सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमानंतर तारखा जाहीर झाल्या. रोहित पवारांचा हल्लाबोल. घटनाक्रम बघता कोण कोणासाठी काम करते हे स्पष्ट होतं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. महायुतीच्या बैठकीतल्या चर्चेचा प्लॅन TV9 कडे. मुंबईत भाजप 130 ते 150, शिंदेसेना 125 जागा लढण्यावरती आग्रही. त्यासोबत मुंबईत भाजपचा तर ठाण्यात शिंदेसेनेचा महापौर होणार. तर मुंबईत एकत्र, तर ठाणे आणि केडीएमसीत स्वतंत्र लढण्याचा प्लान, सूत्रांची माहिती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील वरळी डोममध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा. करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया, असं मेळाव्याचं शीर्षक. शिवसेना नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार. मुंबईत बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा. जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार. मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नका, बॅनरवरती उल्लेख. आमदार अण्णा बनसोडे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल. अजित पवारांकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू. अजितदादांकडून पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या भेटी आणि मुलाखती. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. महापालिका निवडणुका जाहीर होताच हालचालींना वेग. पुणे, पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ते अजित पवारांना भेटण्यासाठी आले. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची गर्दी. ठाकरे सेनेच्या महिला शहर अध्यक्ष रुपाली आल्हाट अजितदादांच्या राष्ट्रवादीत. भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधवांचाही दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का. सीमा सावळेंचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश. सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या 3 दिवस मुलाखती होणार. भाजपकडे 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज केला दाखल. उमेदवारांनी मुलाखतीसाठी एकटे उपस्थित राहण्याच्या सूचना.
सोलापूर मनपा निवडणुकीसाठी माकपकडनं नवीन फॉर्म्युला. महापौर पदासाठी 5 वर्षात 5 महापौर देण्याची माकपची मागणी. 5 वर्षात एकदा तरी माकपला महापौर पद मिळेल अशी अपेक्षा. नरसय्या आडम यांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. जिल्हा प्रचार प्रमुख सचिन पोटेंची पक्षाला सोडचिठ्ठी. सचिन पोटे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा. 2 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. सांगली मनपातील 12 माजी नगरसेवक दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. माजी नगरसेवकांनी अजित पवारांची पुण्यात भेट घेतली. भाजपा, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादी जनसुराज्य शक्ती या पक्षांना धक्का बसण्याची शक्यता. नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपकडनं कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. नागपूर पालिका स्वबळावर लढण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह. सरासरी एका जागेसाठी 15हून अधिक दावेदार असल्याचं चित्र. नाशिकच्या मालेगाव महापालिकेत चौरंगी लढतीची शक्यता. पक्षांतरामुळे समीकरणं बदलली. बनावट जन्मदाखला घोटाळा, एसआयटी आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक गाजणार. काँग्रेसकडनं महापालिका निवडणूक लढवण्यासाठी अर्ज घेतलेल्या इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती. पुण्यातील काँग्रेस भवनात सकाळपासून मुलाखती होणार. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर. महापालिकेसोबत 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक घेणं निवडणूक आयोगाला शक्य नाही. राज्यातील महापालिकांमध्ये 15 लाख दुबार मतदार. मुंबई महापालिकेत अल्प प्रमाण. निवडणूक आयोगाची माहिती. राज्यात आतापर्यंत 15 लाख दुबार मतदार सापडले. विधानसभेची मतदार यादी पालिका निवडणुकांसाठी ग्राह्य ठरणार. 1 जुलै 2025च्या याद्यांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्या. निवडणूक आयुक्तांची माहिती.